राज्यात 92 लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्यात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण पडताळणी आणि ई-केवायसी नंतर या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या 2.48 कोटींवरून घसरून थेट 1,65,66,164 वर आली। ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाखो गरजू महिला या योजनेतून बाहेर पडल्यात। ई-केवायसी हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता। ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी ई-केवायसी केलं नाही। 1,65,00,000 बहिणींनी ई-केवायसी केलं, त्यामुळे त्या पात्र ठरल्या। त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात। काहींनी ई-केवायसी केलं नाही। अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही। कोर्टामध्ये केस केली, हायकोर्टात गेले, रोज शिव्या दिल्या, ही योजना बंद करा म्हणून सांगितलं। आणि आता तेच हिंदीमध्ये मगरमच्छ के आंसू म्हणतायत, तसे मगरमच्छ के आंसू आता हे यांच्या डोळ्यातनं वाहून राहिले। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। राज्यातील 5 जिल्ह्यांमधील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता वितरक जलजीवन मिशनच्या अहवालातील माहिती, प्रभाव क्षेत्रामध्ये तातडीने सुरक्षित उपाययोजना करण्याच्या सूचना। जलजीवन मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांच्या तपासणीमध्ये राज्यातील 34 जिल्ह्यांमधील लाखो नमुन्यांपैकी हजारो नमुने दूषित असल्याचं आढळून आलंय। राज्यामधील नांदेड जिल्ह्यामधील पाण्याची गुणवत्ता सर्वात खराब असून सातारा जिल्ह्यातील पाणी तुलनेने सर्वात चांगलं असल्याचं जलजीवन मिशनच्या या वर्षातील तपासणीमध्ये आढळून आलंय। नांदेड पाठोपाठ नागपूर, हिंगोली, परभणी आणि सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमधील पाणी दूषित असून इतर जिल्ह्यांमधील दूषित पाण्याचं प्रमाण तुलनेने कमी असल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय। सोनं 1.5 लाख आणि चांदी 2.5 लाखांवर 2 आठवड्यामध्ये 15,000ची वाढ। बाजारामध्ये खरेदीची झगमगाट, ऑगस्टमध्ये दरामध्ये चढ उतार। आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि शेअर बाजारामधील अनिश्चिततेमुळे मौल्यवान वस्तूंच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत असून नागरिकांना सुरक्षित गुंतवणूक म्हणून याकडे कल वाढतोय। आगामी सण उत्सव आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर वाढत्या दरांचा अंदाज घेऊन ग्राहक आतापासूनच नियोजित खरेदी करत असल्याचं पाहायला मिळतंय। कृषी अवजारे बँक योजनेचे पोर्टल पुन्हा सुरू, 24 लाखांपर्यंत अनुदान मिळणार। महिला बचत गट आणि महिला गाव संघांना संधी। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना वाजवी दरामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री भाडेतत्वावर देण्यासाठी हे ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत। या योजनेद्वारे ग्रामीण भागामधील बचत गट आणि गाव संघांना कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत दिली जाते। जुन्या वाहनांसाठी E10 पेट्रोल हे मिळणार, केंद्र सरकारचा विचार सुरू। E20 सोबत जुन्या इंधनाचाही पर्याय उपलब्ध होऊ शकेल। इथेनॉलचे अधिक प्रमाण असलेल्या इंधनामुळे जुन्या गाड्यांच्या कार्यक्षमतेवर आणि वापरावर तक्रार येत असल्यामुळे यावर पुनर्विचार केला जातोय। विशेषतः जुन्या दुचाकी आणि 4 चाकी वाहनांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र साठवणूक आणि वितरण व्यवस्थेचा पर्याय तपासला जातोय। लावणीच्या फडाला आता सेन्सॉरचे प्रमाणपत्र आवश्यक, निर्मात्यांचा संताप, कलाकारांचा हेलपाटा। सांस्कृतिक कार्य विभाग आणि संघभूमी प्रयोग परिनिरीक्षक मंडळाचा निर्देश। सार्वजनिक ठिकाणी सादर होणाऱ्या पारंपरिक लोककला आणि कार्यक्रमांमधील अश्लीलतेला आळा घालण्यासाठी संहितेची पूर्वतपासणी सक्तीची करण्यात आली। मात्र या नियमावलीमुळे आधीच अडचणीत असलेल्या कलाकारांना पोलीस ठाण्यांचे खेटे मारावे लागतील, असा विरोध आणि या क्षेत्रातील मंडळींकडून केला जातोय। भाविकांना मिळणार विठ्ठल रुक्मिणीचे महाविसरे, अर्पण केलेल्या महावस्त्रांचा होणार माफक किमतीमध्ये लिलाव। मंदिर समितीकडे देवाने परिधान केलेली आणि भक्तांनी अर्पण केलेली वस्त्रे मोठ्या प्रमाणावर जमा झालीत आणि हे पवित्र कापड अल्पदरामध्ये आणि महासेलच्या माध्यमातून थेट नागरिकांपर्यंत प्रसाद म्हणून पोहोचवण्याची सोय करण्यात आलेली आहे। तशांची नोंद न होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष सुविधा, प्रमाणीकरण न झाल्यास तालुकास्तरीय समितीमार्फत ओळख निश्चिती होणार। सहाय्यक आयुक्त दीपक तावरे यांच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेताना वयोमान आणि इतर कारणांमुळे बायोमेट्रिक अडचण येत असल्यास पर्यायी पडताळणी पद्धत लागू केली। स्थानिक स्तरावर कागदपत्रांची छाननी करून ओळख स्पष्ट झाल्यानंतर संबंधित पात्र व्यक्तींच्या खात्यात मदतीची रक्कम जमा केली जाईल। कृषी विभाग नेमणार 11,587 शेतकरी मित्र। राज्यात विस्तारासाठी निर्णय, मानधन तत्वावर नेमणूक। शेतीविषयक नवीन संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सरकारी योजना थेट बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोठी भरती केली जाते। निवड झालेल्या प्रतिनिधींना दरमहा निश्चित भत्ता दिला जाणार असून त्यांच्या कामगिरीचं वर्षाखेरीस गुणवत्तेच्या आधारावर मूल्यांकन केलं जाईल। आधार प्रमाणीकरणापूर्वी निधन झालेल्यांच्या वारसांनाही लाभ, राज्य सरकारचा निर्णय। शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी मानक कार्यप्रणाली जाहीर। कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान मूळ खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसाचं नाव पोर्टलवर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। सुधारित नियमानुसार वारसदाराची पडताळणी आणि आवश्यक नोंदणी पूर्ण झाल्यानंतर थकीत कर्जाची रक्कम माफ केली जाईल।
92,10,000 लाडक्या बहिणी योजनेतून बेदखल. 2,48,00,000 लाभार्थ्यांची संख्या अचानक 1,65,00,000 पैसे लाटणाऱ्या 4,00,000 शासकीय कर्मचाऱ्यांकडून वसुली शून्य. माहिती अधिकारातून वस्तुस्थिती समोर. पडताळणी प्रक्रियेदरम्यान हजारो शासकीय कर्मचाऱ्यांनी या योजनेचा नियमबाह्य लाभ घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली. मात्र या अपात्र कर्मचाऱ्यांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची वसुली झाली नसून ही केवायसी न झालेल्या अनेक गरजू महिला या योजनेपासून वंचित राहिल्यात. जलसंधारणचा नागपूर पॅटर्न ठरतो प्रभावी. विदर्भामध्ये 54,413 कामे पूर्ण. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवाराला गती. मृद व जलसंधारणाच्या विविध उपक्रमांद्वारे अडकलेल्या पाण्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास आणि कृषी उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होते. आणि या अभियांतर्गत अमरावती आणि नागपूर विभागामध्ये जलसाठ्यांमधील गाळ काढून बंधारे तसेच नाल्यांचे रुंदीकरण वेगाने केले जाते. हळद असली पण शेतकरी रुसला. दरवाढीचा मलईदार वाटा व्यापाऱ्यांच्या घशात. घाम घालणारा शेतकरी मात्र कंगालच राहिलाय. हंगामाच्या सुरुवातीला व्यापाऱ्यांनी अत्यंत कमी दरामध्ये खरेदी करून साठवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांना वाढलेल्या दराचा कोणताही थेट फायदा मिळालेला नाही. उत्पादन खर्च वसूल न झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून ही लूट थांबवण्यासाठी शासनाने योग्य हमीभाव जाहीर करावा अशी मागणी होत आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये विबेजे रामजेमध्ये 8,000 मजुरांची 1 कोटींची मजुरी थांबली. FTOचे पैसे आलेत नाही. चक्रा मारून कामगार वैतागले. योजनेच्या नामकरणाने प्रणालीमध्ये सॉफ्टवेअर अपडेटेशनचं काम सुरू असल्यामुळे कामगारांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा झालेलं नाही. मागील 1.5 महिन्यापासून मजुरीचे पैसे अडकल्यामुळे ऐन सण उत्सवाच्या काळामध्ये मजुरांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट ओढावलंय. साखरेचा निर्यातदार भारत बनणार आयातदार. देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्याच्या नाजूक स्थितीने बाजारामध्ये साखरेचे दर भडकलेत. सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढल्यामुळे आणि उत्पादनात घट झाल्यामुळे किरकोळ बाजारात मोठ्या प्रमाणात दर वाढलेत. आणि या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या विनाशुल्क आयातीला परवानगी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. कृषी विभागाचा मोठा निर्णय. आता गावागावामध्ये 1,500 रुपये मानधनावरील शेतकरी मित्र. 30% पदे महिलांसाठी राखीव. तर राज्यामध्ये 11,587 शेतकरी मित्र नेमले जाणार. शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी दररोज 2 तास काम करणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती केली जाणार आहे. आणि या उपक्रमामुळे गावागावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळून ते समृद्ध होण्यास मदत होईल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाळा उत्तरार्धामध्ये प्रकल्पामध्ये जेमतेम 25% जलसाठा. सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर आणि फळबागांना पावसाची गरज. पावसाचा मोसम निम्मा संपत आला तरी जोरदार पाऊस न झाल्यामुळे तालुक्यातील जलसंधारण प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसल्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहत आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पासाठी 12 गावांमध्ये भूसंपादन. जमीन व्यवहारांमध्ये निर्बंध. प्रशासनाने प्राथमिक अधिसूचना जारी केल्यामुळे बाधित क्षेत्रामधील जमिनीची खरेदी विक्री किंवा कोणत्याही व्यवहारांवर बंदी घातण्यात आली. जमीन मालकांना या अधिसूचनेवर आपले आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. नंदुरबारात हिरवी मिरची गडगडली आणि उत्पादकांच्या स्वप्नांचा चुराडा. गौरी आणि शार्कूवन वाहनाची विक्रमी आवक. परराज्यात मागणी कमी झाल्यामुळे समस्या वाढल्या. बाजारामध्ये मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे 15 दिवसात प्रति किलोचे भाव निम्म्याहून अधिक खाली आलेत. दुसरीकडे तोडणीचा खर्च, खते आणि हवामानातील बदलांमुळे लागणाऱ्या रोगांमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडलेत. वर्धा जिल्ह्यात हरघर जलचे स्वप्न राहिले अधुरे. निधीअभावी जनजीवन विस्कळीत. 306 योजनेला लागला ब्रेक. जिल्ह्यामध्ये 839 योजना मंजूर. दिल्ली दरबारी प्रश्न पोहोचलाय. या अभियानांतर्गत अनेक गावांमध्ये कामे पूर्ण झाली असली तरी कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देयके थकल्यामुळे पुढील कामे खोळंबलीत. खासदार अमर काळे यांनी थकीत निधी आणि अर्धवट कामांची आकडेवारी मांडून हा गंभीर प्रश्न शासनासमोर उपस्थित केलाय. मोसंबीचे आगार असलेल्या जालन्यामध्ये दर कोसळले. उत्पादक शेतकरी हवालदिल. आंबे बहाराच्या मोसंबाची आवक तुलनेत कमी. प्रति टनास मिळतोय केवळ 12 ते 18 हजारांचा दर. GI मानांकन मिळालेल्या या पिकाला हवामान बदलामुळे फळगळतीची समस्या बेसाळ होत असून उत्पादनाचा खर्च निघणंही कठीण झालंय. त्यामुळे योग्य मार्गदर्शन आणि चांगला मोबदला मिळवण्यासाठी स्थानिक शेतकरी इतर बाजारपेठांचा शोध घेत आहेत. पावसाची तूट वाढते. राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागामध्ये पावसाने मारलेल्या उडीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन भीती व्यक्त केली जाते. आगामी 4 दिवसांमध्ये मुंबई आणि पुण्यामध्ये हवामानात कोणताही मोठा बदल न होता केवळ हलक्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मधमाशांच्या पेट्यांमध्ये शेतकऱ्यांना डंक. रामटेकमध्ये मधमाशी पालन प्रकल्पामध्ये गोलमाल. प्रशिक्षणाच्या नावाखाली जादा वसुली. 7 दिवसांचं प्रशिक्षण देऊन निर्धारित शुल्कापेक्षा तिप्पट रकमेची आकारणी करण्यात आल्याची तक्रारी लाभार्थ्यांनी केली. शिवाय या योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेल्या पेट्यांमध्ये कुदलेली काळी पोळी आणि नाममात्र कीटक दिल्यामुळे फसवणूक झाल्याचा आरोप केला जातोय.
जळगावकरांची सोय आता घर बसल्या मिळणार. दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती, नोंदणीकृत दस्तऐवज, विवाह प्रमाणपत्रांच्या डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रती आता घर बसल्या मिळणार. नागरिक आता ई प्रमाण सुविधेचा वापर करून व्हॉट्सअपद्वारे किंवा SMS द्वारे सुरक्षित कागदपत्रे जलद गतीने प्राप्त करू शकतात. या उपक्रमामुळे प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता वाढून नागरिकांचा वेळ आणि प्रवास खर्चाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. राज्यात NCMCच्या कार्डसाठी 1 कोटी नोंदणी. राज्य परिवहन महामंडळ सवलत योजनेअंतर्गत काढलेल्या NCMCचे 64 लाख कार्ड झालेत सक्रिय. प्रवासांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सवलतींचा लाभ तुलनेने सुलभ मिळवून देण्यासाठी महामंडळाने नोंदणीची मुदत वाढवून दिलेली आहे. वरिष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना या डिजिटल सुविधेचा मोठ्या प्रमाणात फायदा होतोय. सोया तेलाच्या विक्रमी आयातीचे संकेत. कापूस उत्पादकांपाठोपाठ तेलबिया उत्पादकांची कोंडी. आंतरराष्ट्रीय युद्धाच्या परिस्थितीमुळे सूर्यफूल तेलाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे देशात सोयाबीन तेलाची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या आयात धोरणामुळे स्थानिक बाजारपेठेमध्ये शेतमालाचे भाव घसरून देशांतर्गत उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पैठण तालुक्यामध्ये प्रलंबित फळबागा विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा. आमदार बुमरे यांच्या पाठपुराव्याला यश. तालुक्यामधील 274 जणांना लाभ. तांत्रिक अडचणीमुळे दीर्घकाळापासून रखडलेली भरपाईची रक्कम अखेर मंजूर करण्यात आली आणि या निर्णयामुळे आगामी शेती हंगामातील संबंधित बाधित शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.